नमस्कार. नमस्कार काका, आता आपण तसं जर पाहायला गेलं तर तुमच्या भागामध्ये भरपूर प्रमाणात गाया केलेल्या आहेत. हो भरपूर आहे त्या. म्हणजे घरीच गाय हो भरपूर आहे ते. इथे आणि वस्तीवर एक गाय भरपूर आहे नाही, त्या. एक गाय नाही, बरोबर 10-12 गाय. हो 10-15 गाय आहे. बर 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 बर. सर्वप्रथम आम्ही तुमचा परिचय घेऊया. हा. काका नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. मी हरिदास दशरथ बोर्डे, भगतवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. ओके. आता काका, तसं बघायला गेलं तर पुणे जिल्ह्याचं एकदम शेवटचं टोक. आता मला सांग काका, आता हे जवळजवळ किती जनावर आहेत आपले? हे आपल्या 13 गाय आहेत आणि 5 कालवडी आहेत. अच्छा, 5 कालवडी आहेत. मी असं ऐकलं की तुम्हाला काहीतरी पुरस्कार बी भेटला वाटतं. हो एकदा त्या गोदरेज कंपनीकडून मिळालाय. अच्छा, का बरं? ह्या गाय करता ही पहिला रोग, कमी वय हा. आणि वजन, ही दुधाची क्षमता ही बघून त्या साहेब लोकांनी हिला पुरस्कार दिलाय. अच्छा, काय वय आहे हिचं? हिचं 1.5 वर्ष वय आहे. अच्छा, 1.5 वर्षामध्ये? हा. म्हणजे हे गायचं वय 1.5 वर्ष आहे? 1.5 वर्ष आहे. काहीतरी सांगू राहिले एवढे नाही ह्याच्यामध्ये? नाही नाही 1.5 वर्ष ती मिल्कच्या मुळे आम्हाला जरा तेवढा फायदा झालाय. अच्छा, हा. आता सगळ्या गाया जर बघितल्या आपण तर सगळ्या गायमध्ये ही गाय मोठी दिसते. हा सगळ्यात पहिला राहील. पहिलं वय. हा. हिचं वजन बी खूप मोठं आहे असं कळालं. वजन ज्यादा आहे, सगळ्यापेक्षा 80 किलो ज्यादा आहे. मिल्क चार्जरचा फायदा म्हणजे नेमका कसा झाला तर मला थोडं समजून सांगा. आम्ही काय करतो, हा. आम्ही बारली वापरतो. अच्छा, बर. बारलीत एक काड्याचं टोपण एक टायमाला मिल्क चार्जर टाकतो त्यात पावडर, बर. आणि त्यामुळे गुरं खाते ती बी पाणी पिते. दुधाचं प्रमाण फॅट डिग्री, विशेष म्हणजे फॅट डिग्री चांगली बसते. चांगल्या क्वालिटीची. आम्हाला आता 39-40 दर बसतो. लोकांना 32-33 बसत होता, मला 37 बसत होता दर. डायरेक्ट 32, 33, 34, 35, 36, 37, हा, 5 रुपये वाढ. माझ्याकडे सगळं वावचे राहायचं ती. काय बोलता? हो सगळं म्हणजे वावचे. ज्या ठिकाणी लोक 32 रुपये घेत होते तिथे तुम्ही 37 रुपये हा घेत होता. 37, 35, 36, 37, 36च्या खाली तर नाही कवा आला. आलाच नाही. आणि ही आता- पहिल्याच येताला 10 लिटर चालली. बर. ही आता दुसऱ्या येताला 13-14 लिटर चालू. तुम्हाला काय असं वाटत नाही का आता आपण एवढं उभं राहिलोय, गैरवाल एकदम शांत आहे ती? नाही 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 ही आता खाल्लंय पाणी पिले दुधीत राहते ती निवांत. आता यांचं झोपायचं टायमिंग झालंय. अच्छा, बर. म्हणजे हा रेग्युलरचा टाइम आहे की ह्यांचं हा खाल्लं रोज पिल्लं एकदम 11ला व्यवस्थित? पाणीच पाजायची. बर. पण तुम्हाला असं वाटतं का की जसंच मिल्क चार्जर तुम्ही द्यायला लागला तशी जनावर अजून शांत झाली, म्हणजे त्याची भूक लागली? कडा करत नाही ती हो. बर. त्यांच्यात जे त्यांना लागतंय ना पोटात त्यांना, हा हा हा. की बाबा काय कमी जास्त आपल्या माणसाला कसं पिशी कमी झाली ही, हा, हा. हे असलं कमी होत नाही हो त्याने. तुमची बॉडी एकदम स्टेबल राहते. हा क्लिअर. विशेष म्हणजे हा. शेणाचा वास येत नाही. आणि हे विशेष आहे की हा. आपण एवढ्या वेळ इथं उभं राहिलोय, येतोय पण कुठेच का वास येत नाहीये. म्हणजे तुम्ही बघा ना, पाठीमागा तर पहिले शेणाला ढीक पडला हा, अजिबात वास येणार नाही. कसलाच नाही वास. म्हणजे तुम्ही गोट्यात झोपू शकता, माणसं सुद्धा तुम्ही तुमची खाटमे हो तिथेच आम्ही मुक्कामीच असतो इथे. आणि किती स्वच्छ वातावरण आहे बघा ना. माशी नाही, काहीच नाही. मला एक माशी दाखवा. अहो पण त्या शेणाचं जाऊ द्या तुम्ही, ह्याचं दूध म्हशीच्या दुधावरी लागतंय. आम्ही दूध काय हेच म्हणता? खातो. हो हा. दूध ह्याच आम्ही खातो. आजी, काय सांगू राहिले आजोबा? घट्ट दूध कसं निघतंय? दूध त्याचं हा. दही जर लावलं ना, बर. तर तुम्ही गाईच आहे का म्हशीचा आहे ओळखू येणार नाही. लोकांनी असं करायला पाहिजे हो. म्हणजे जवळजवळ मला सांगा ना, गाईचं दूध म्हशीच्या दुधा एवढी क्वालिटी निघते. क्वालिटी मग त्याशिवाय फॅट डिग्री बसतच नाही. आहे का नाही? हो, म्हणजे तुमची खरी तर दुधाची क्वालिटी फॅट डिग्री हा, समज जाते. बस, बस. जेवढी फॅट तुम्ही- त्यात चांगली असेल. आज माझं 150 लिटर दूध जातंय ना, कुठल्याच दुधाला माझ्या कमी क्वालिटी किंवा डिग्री फॅट असं बसलेलं नाही. क्लिअर होतं. क्लिअर. तुम्ही काय म्हटले की ह्या गाईला मला पुरस्कार भेटला, हो तर मी तुला आहे सांगितलं घरी की तो- ठेवलं. ती सगळं आहे की अजून सगळं तुम्हाला मिळालेलं. ठेवलं. हिचा फोटो सहित आहे. हा. आता मला सांगा ना की जवळजवळ किटली मिळली. हा. किती मिळाली? हो. अरे वा. बर. आता मला सांगा ना की बाबा इथं तर मी असं ऐकलं की जवळजवळ 1,500 गायींना ह्यांनी चेक केलं. हो 2000 गाया चेक केल्या. 2,000 गाया. हो. 2,000 गायींमध्ये एवढ्या गाया, एवढं समजा पोषण दिलं जातं. आता मला हो. सांगा, त्यांची पण पेंट गोदरेजची चालूच होतीच की? हो चालू होती मला ती. सर्वे झाला म्हणजे सगळीकडेच गोदरेजची पेंट दिली जात होती. पण ती फसली म्हणजे ती पावडरीला फसली हो. मिल्क चार्जर दिलं नाही. हा पावडरीला फसली. आमची पावडर powder जर टाक पहिल्यापासून चालू. 1000 रुपये खर्च येतो. एवढ्या गायांना मला 20 दिवसाला 1000 रुपये म्हणजे रोज किती पडलं, ही लोकांना कळलं नाही. तुम्ही
200 लिटर म्हणताय गाजली माझं, पण त्याला रेट बघायची किती रेट मिळाला. हा आता मला सांगाल बाबा, समजा आपण 100 रुपये जरी 100 लिटर जरी दूध पकडलं, हा. बघा आता सरासरी आपण 100 लिटर दूध पकडलं आणि तुमचा रेट जर समजा पूर्वी मिळत होता तुम्हाला 32-33 रुपये, हो. आणि ज्यावेळेस लोकांना 32-33 मिळायचा त्यावेळेस तुम्ही 37, 38, 39 असा रेट घ्यायचा. हो. आता मला सांगा 5 रुपये जरी दुधाला वाढले, बघा बरं, 500 रुपये वाढले की हो, रोजचे 15,000 रुपये महिन्याला वाढले. महिन्याला वाढले. आणि मला सांगा असं काही मिल्क चार्जेस देत होतो तुम्ही? नाही ना, एक काढे टोपण फक्त टाकतो. त्याच्यावर देत हा, होता. एक आता टोपण. 15,000 जर वाचले म्हणले काका, हा. तर तुमचे 10 दिवसाला 1,000-1,500 रुपये तुम्ही घालवले समजा असं नाही पाहिलं. नाही, 20 दिवसाला 1000 जाते ते. हा? 20 मग मला दिवसाला. सांगा, जरी तुम्ही महिन्याला 3,000 रुपये घालवले हम्म. तरी पण तुमचे 12,000 रुपये शिल्लक आहेत ना. 12,000 शिल्लक. मला सांगा मिल्क चार्जर नसते तर आज पुरस्कार भेटला असता का? नाही 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 नाही. त्या साहेब लोकांनी मला ती सांगितली, हा. ती डबल चेक करायला ती खरंच आहे का असं मग? होत नाही म्हणून. हा, हा, हा. मग ती मला, मी नसताना बी चेक करून गेली, मी असल्यावर बी चेक केलं. मग मला दुसऱ्या दिवशी फोन आला, तुम्ही लिमगावला या म्हणून. कार्यक्रम आहे बाबा. हा, मग त्यांनी कार्यक्रमच ठेवला होता. बर, त्या कार्यक्रमात मग एवढ्याकडे मला बी खरं वाटलं नाही. मग खराच नंबर आला की नाही बाबा? हा, मग ती साहेबांनी सांगितलं आम्हाला काय चारता. हा. म्हटलं मिल्क चार्जर. मग काहीच बोलली नाही तिला पैसे. बर. मला सांगा 1.5 वर्षाची गाई म्हणजे कोणच म्हणू शकत नाही. सगळ्या लोकांना माहितीये 1.5 मी काय खोटं किंवा असलं काय ह्याच्या कानातला बिल्ला सांगतोय ना पण. हा, बिल हा? तारखी जायचे त्याच्या तारीखच लिहिली ना, लहानपणाच्या वेळेस बिल्ला लावला तीच तारीख आहे तिच्यावरती. सरकारनेच म्हटलेलं आहे. मी तर ऐकलं की खूप जुने तुम्ही युजर आहेत, म्हणजे खूप दिवसापासून तुम्ही मी वापरताय. 20 वर्षापासून धंदा करतोय. आणि मिल्क चार्जर कधीपासून वापरताय? लय झालं, 8-10 वर्ष झाले. आधी या माहितीच नव्हतं हो. म्हणजे 3 वर्षाचा लॉन्च झाल्यापासून वापरताय हा. आणि कृषी अमृत 8-10 वर्ष झाला वापरताय. हो हो. आता मला सांगा, तुमचं आता जर वय म्हणलं तर खूप वय आहे तुमचं. 67 आहे. 67 वयामध्ये सुद्धा आज तुम्ही एवढी जमणार, तुम्ही दोघं मिळून सांभाळताय 18-20 जनावर सांभाळ. सांभाळताय. 100 लिटर दूध म्हणजे विचार करा, आज 100 लिटर दूध जरी 40 रुपयात म्हटलं तर तुम्ही 35-40 रुपये पगार घेताय. अहो, मला सगळं टोटल जाऊन 90-95 हजार शिल्लक राहते. हा, माझं कोण नेणार आहे? आता तुमच्या गावात तर खूप डॉक्टर येते. हो. मला सांगा, डॉक्टर यायचं बंद झालं का? नाही, डॉक्टर लावायला येतो. फक्त लावायचं. काही लावायला येतो. बाकीचे आजारी पडली बिजारी पडली असलं काहीच नाही, नाही. माझा वाली की लावायला येतो. हा, हा. नाही, परत नाही लागे. कशाला त्याची ही काय रवत करत निवांत बसते, त्या आजारीच कवा पडत नाही का ती? गरजच नाही पडली काय. हा. आता मला सांगा ना बाबा, आता ह्याच्यावरती चमक बघा ना, तुम्ही गायीवरती बघा चमक कसली आहे. अरे बापरे, चमक बघा. आता ही गायी, ह्या गायीवरती तुम्ही जर सगळीकडे चमक बघितली आता हिच्या अंगावरती बघा, जनावरांवरती बघितले तसे चरबट केस असतात बघा. नाही नाही नाही. अशी कुठे चरबट केस नाही का हो? अहो, तरी हा. 20 दिवस झालं धुतल्या नाही त्या. 20 दिवस झाले. ह्या गायींना नाही, ते 20 दिवस झालं धुतल्या नाही त्या. विचार करा, हे तुम्ही महाराष्ट्रात कुठेही जरी फिरला, हा. ऑल महाराष्ट्र, रिझल्ट मिल्क चार्जरचा सगळ्याकडे सेमच आहे. लोकांनी वापरायला पाहिजे हो. हा. वापरायला पाहिजे. लोक 1000-500 बघतील, पण रोज डॉक्टर आणून परेशान होते. ती एक काय त्याला हे होत. आता ती माझी चालवत तर हा. 11 महिन्याची आहे, 2 महिने झाले तिला गाभणी आहे त्याला. ही पलीकडची हा, गाभणी. तेव्हा काय बोलता? हा, 11 महिन्याची गाभणी. अहो, ती गुटी बघा ना तिची कशी सांभाळली. हा, मग गुटी कधी नुसती तिची समज बघा ना. तिला किती माहित आहे, हा? देतात? तिला बी 1 रुपया देतात. हा, चालावं लागतं सगळ्यांना थोडं. तिची अंगावरची चमक बघा, एका बैलासारखी वाटते ती. ही ट्रॅक्टर घेतलाय का नाही? हा, हा, हा. ही ट्रॅक्टर 4 महिन्याच्या दुधाच्या पगारावर ट्रॅक्टर 4.25 लाखाचा आणलाय बाबा. हे दुधाची पगारवरती हा, शेतकरी दुसरं आपलं कुठलं काय हीच करत नाही ना आपण. का हो आजी, लोक म्हणतात दुधाचा धंदा परवडत नाहीये आणि तुम्ही तर ट्रॅक्टर घेतला. गेलाय की चांगला. नाही नाही, लोक तुमच्यासारखी पेंट बी देऊ राहिली ना, पण मिल्क चार्जेस कुठे देतात तेव्हा? बरोबर आहे. मला सांगा. आता ही गोट्याचं काम चालू आहे का नाही? हा, हा, हा. ही आता मोकळा गोटा सोडला ना, बर. अजून गायला फरक पडेल. 1-1 लिटर 2-2 लिटरला फरक पडेल. का व्यायाम होईल त्यांचा. ती एक गाय येली 15 दिवस झाले. अच्छा, बर. ती पडेल एक गेली. अच्छा, ही एक गेली. हा, हा. सगळ्या गाभणे आहेत सगळ्या. टोटली. टोटल तुम्हाला तारखा धावतो सगळीच्या मांडलेली. बाबा मला सांगा, जनावरांच्या गाभण्याच्या बाबतीत शेतकरी म्हणतात आम्हाला काहीच प्रॉब्लेम एकच नाही. इंजेक्शन देईल.
एकच इंजेक्शन परत नाही, उलटत नाही, फिलटत नाही, एकच इंजेक्शन असतं. का हो, समजा काय मिल्क करायचं? चार्जर मला सांगा ना, मिल्क चार्जर नसतं नसतं तर 3 भऱ्या भरावं लागतं. आता समजा एक डॉक्टर किती पैसे घेऊन जातो बाबा भरायला? भरायला का 200 रुपये, विषय संपला त्याचा परत. 200 रुपये जरी धरलं आणि 10 गाई जरी भरलं तर 2000 रुपये हो, हो. गेले. मला सांगा असे 3 वेळा जरी भरलं अहो ती गॅरंटी नाही, पण आणि गॅरंटी कुठे आहे तेव्हा? गॅरंटी नाही. 3 वेळा उलटली, मला सांगा 6000 रुपये गेले. नाही. मला सांगा 6000चं मिल्क चार्जर तुम्ही जर किती महिने देऊ शकता? 100-150 दिवस जाते. आहे का? म्हणजे 2 महिन्याचा कमीत कमी सेवा देऊ शकता जाते, तुम्ही. जाते. मला सांगा त्या मिल्क चार्जर जनावर तुमचे गाभर राहत असते, हो, हो. तुमच्या डॉक्टर येत नसतं. नाही, नाही, नाही. बरं गुचिड्याच्या बाबतीत बघायला सांगा. काय गुचिडं- नाही तसले नावच काढायचं नाही. काय इंजेक्शन नाही, नाही, नाही. इंजेक्शन आहे गुचिडाचं काय सुद्धा नाही. अहो सगळे शेतकऱ्यांनी हा ह्यात घुसाय पाहिजे. तुझा एक तर पैसे नाही तो लोकांना कळना. आणि दूध बनवायचं असेल खरं क्वालिटीचं तर मिल्क चार्ज दिलं पाहिजे. किती अर्थ वापरा. आता मला सांगा, तुमचं जे दूध होतं दूध आता तुम्ही घरी खायला वापरत होता. हो. आता तुम्ही म्हणले की गाईचं दूध म्हशीच्या दुधासारखं हो लागतं. हो, आम्ही तेच खातोय की. चव काय आमची होतं? पोरं बारकी ती आम्ही हा. सकाळी 2 लिटर नेतो. हा. 2 लिटर येळभर लागतच आपल्याला. 2 लिटर. आणि लोक तर म्हणतात आम्हाला कमेंट करून, आता आम्ही कधी कधी असा व्हिडिओ टाकला अपलोड केला हा. की लोक म्हणतात अहो मिल्क चार्जर महाग आहे. आता तुम्ही तर म्हणताय मला फायदा झाला. अहो पण लाखाची गाई घेतात तेव्हा तुम्ही महाग म्हणत नाही. आणि तीच गाय बाद झाल्यावर तुमचं घर किती जळतं ह्याचा विचार केला का तुम्ही? खूप लाखातले प्रश्न बोलू राहिले. मग. म्हणजे तुम्ही गाय घ्यायची लाखाची हा. आणि तुमची गाय जर बादच झाली समजा, नाही, नाही. तर तुम्ही 12,000 विकणार ना. मी लाखाची 12,000. मला तोटा वाटत असेल हा. ना, लय गाडी पेट्रोल जाळायचं बंद करायचं, कामापुरतच जायचं. शेतकऱ्याला ह्या स्पर्धेत टिकायचं असेल ना तर ह्याला निर्णय घ्यावाच लागेल. Correct. नसेल तर असं किती गोट आहे 2-2, 3-3 वर्ष नखरे केलं ना, आता त्यांच्या दारात नुसत्या खुट्यान दावी जायची गुरं नाही त्याची. मला सांगा, ज्यांच्या जनावरांचं 100 जनावर होते, हा 50 जनावर होते, आज त्यांच्याकडे एक पण जनावर नाही. नाही, मी बघितलं त्यांचे गोटे मोकळे पडले. मोकळे. अहो हे का घडलं? कारण त्या लोकांनी नुसत्या त्यांच्या शोषणावर लक्ष दिलं. दूध काढायचं हा? नुसती पेंट घालायचं नाही जमत हो. नुसती थाटी थापटायची आणि म्हणायची मी 1.5 लाखाची गाय आणली. बरं ह्याला वैरण बी लाई. हा. एकच पाठी असते एक टायमाला, 2 टायमालाच वैरण असते. का वैरण मध्ये काय फरक पडला का? नाही, म्हणजे नाही, खाण्यामध्ये नाही. समजा खाण्यात- वैरण जी देतोय आपण, पहिलं काय किती बी खा. आता तसं जाणवत नाही. तुम्ही- पाहिजे एवढंच खाताय. तुम्हाला कसं असतं, हा तुम्ही एवढं बदाम खावा हा किंवा काजू एवढंच खावा, हा. ह्यात जी मिळतंय ती 3 चपातीत मिळत नाही बघा. ही एवढा फॉल्ट आहे. म्हणजे तुम्ही किती भेळ खाल्ली हा. आणि थोडस ड्रायफ्रूट खाल्लं हा. तरी तुमचं पोट भरणार आहे. कारण एवढं भेळनी तर- फक्त पोट भरणार आहे, पण त्याचं पोषण कुठे आहे तेव्हा? आणि चपातीला भूक लागेल लवकर, पण ह्या काजू बदामला भूक लागेल का? हा. मग ही फॉल्ट आहे बघा, दुसरं काय नाही. पण लोकांना आणि कळलं. मिल्क चार्जर हे काजू बदाम आहे का? हो काजू बदाम. काय सांगाल जे शेतकरी आहेत आपले सगळे नाही नाही, शेतकरी, काय सगळ्या सांगाल? शेतकऱ्यांनी मिल्क चार्जर वापरा भाऊ. हा. नसेल तर तुम्हाला वरील 2 वर्षात धंद्यातनं बदला व्हावं लागेल. हे कारण असं काय मिल्क चार्जरला पैसे लय जात नाहीत. गेलं तरी परंतु दुधात आपल्या वरच्यावर निघते ते. अहो तुमचंच कॅल्क्युलेशन केलं तर 13,000 खाली हा, राहील. मग आता ह्यात 8-9 माझ्या गापणे 150 लिटर म्हणजे तुम्हाला सांगतो 5,500-6 हजाराचं दूध वरलं गेलं तर लाख रुपये 95,000 मला मिळते. ते मी 7वी शिकलेला, मी काही BA झालेलो होईल. अहो 7वी शिकणारा माणूस आज ट्रॅक्टर घेतोय दुधावरती बरं हो, का? हो, हो. हा? आणि ज्यांचं मुरलेले गडी आहेत, ज्याला आपण म्हणतो ज्यांचे भरपूर काही जनावर आहेत, ते अजून ट्रॅक्टर नाही घेऊ शकले, कर्जावर घेतलाय. मी हे बघा, कोणी या इंदापूर तालुक्यात हात काहीच नाही, तुझ्याकडे 100 रुपये येतं म्हणे. अजिबात नाही कुठली. क्या बात आहे, क्या बात आहे. तंतोतंत दादा करायचं हो. आपल्याला किती मिळते तर किती आपण घालवायचं, ही गणित जुळलं का नाही मग शेतकरी तोट्यात. आणि अशी संजीवनी मिल्क चार्जरसाठी जर हातात मिळाली तर मला वाटत नाही दूध धंदा कधीच तोट्यात जाईल. नाही, आता मी 20 वर्ष झालं करतोय. हा, हा, हा. जमिनी घेतल्या, सगळं लग्न बिग्न पोरांची ही केली दिलेलं आहे. सगळं मिल्क चार्जर जोरावर. हो. क्या बात आहे, क्या बात आहे. ज्यांनी मिल्क चार्जर बनवलं हे, हा. काय सांगाल त्यांना? अहो त्यांचं धन्यवाद त्या लोकांना की मिल्क चार्जर बनवून शेतकऱ्याला मदत केली त्या लोकांनी. खरंय का? त्यांना आमच्यापेक्षा या माऊलींचा दुवा लागेल त्यांना. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप गायींचा लाखातला प्रश्न आहे हा हा. की आज ह्या गायी सगळ्यात महत्वाचं दूध वाढलं, हो. एसएनएफ वाढली, डिग्री वाढली, डिग्री फॅट वाढली. वाढली.
विशेष म्हणजे तुमच्या जनावरांची जी शेण होतं त्याचा वास गेला. वाज शेण गेला घट्ट आजारी झालं. नाही ना आता, आणि आजारी आजारी नाहीये. नाही. मग डॉक्टर हा तुमच्या बांधव ह्याच्यावरती फक्त सिमेंट भरण्यापुरतच. फक्त बस बाकी गोष्टी आणि विशेष म्हणजे चमक वाढली, रोवंत वाढलं, हा. तुमच्या जनावरांना पचायला हो, लागलं, हो. पातळ शेण नाहीये, हा, तुमच्या नाही, जनावर नाही, आजार नाही. नाहीये. अहो काय काही ठिकाणी इथं वास येतो गुरांचा आल्यावर. इथं तुम्हाला वाटतंय का वास आहे काहीच वास नाही. आहे? अहो इथं आता झोपलो ना इथे गादी टाकून इथं शेजारी तर काहीच नाही वाटणार. काहीच नाही. तुम्ही सगळी वायरिंग केली, सगळं बल्ब बसवलं, पण फ्यूज नाही टाकला ही प्रकार आहे. आलं आणि का? फ्यूज म्हणजे मिल्क चार्जर आहे. हा. फ्यूज जर नाही टाकला तर तुमची लाईट लागेल का? म्हणजे तुम्ही सगळे देताय बरं, पण बरं. फ्यूज नसल्यामुळे तुमचं व्यर्थ आहे. व्यर्थ आहे. म्हणजे मी शेतकऱ्यांना हे पण सांगू शकतो, शेतकरी मित्रांनो हा अनुभव खूप महत्वाचा आहे. हा. तुम्ही एवढं सगळं काय करताय परंतु मिल्क चार्जर हे फ्यूजचं काम करते. हा. तुम्ही सगळ्या वायरिंग करा, लाइटिंग लावा, सगळं लावा, बल्ब टाका, बल्ब काय टाका, टाका. भारीच टाका, पण तुमचा जर फ्यूज गेला असेल तर सगळ्या गोष्टीला शून्य किंमत शून्य आहे. किंमत. आणि तुमचा फ्यूज जर टाकायचा असेल तर मिल्क चार्जर एकदा तरी तुम्ही वापरायला पाहिजे. वापरायला. का हो? नाही ना, लोकांनी एक महिना ट्रायल घ्यावं हो. वापरून पहा. एक महिना ट्रायल घ्या, असं काय पैसे लई जात नाही. बर तुम्ही सगळ्या जनावरांवर घेऊ, काही जनावरांवर घ्या. हा. बर 100% वापरा. 100 नाही 3 वर्ष 4 वर्ष झालं, 3 वर्ष वापरताय तुम्ही. पण वैरणीत बचत होती हो. वैरणीत बचत होती. ते पण पैसे वाचले ना आपल्याला. पैसे वाचते वैरणीला बचत. एक पाटी सकाळी एक सांगता टाकली, विषय संपला. लोक प्यायला घाली होती ती 200-200 रुपये. अरे तुम्ही जिथं जगायचं त्या गुरांना घालवा की तुमचा आयुष्य वाढेल, तुम्हाला फायदा होईल त्याचा. त्याचंही आयुष्यमान त्याची दुवा नाही केला. रोज 10 येताना गाय चांगली टाकाटक राहिली पाहिजे. अहो विकता नाही ना, आज 1.5 वर्षाची हिला पुरस्कार भेटतोय, फक्त हो. 1.5 वर्षाची गाय आहे. 1.5 म्हणणार नाही कोण. आणि तुम्ही जर तिकडे जर बघितलं खाली 9 महिन्याचं वासरू आहे ते. हो 9 महिने 11 महिने 11 महिन्याचं वासरू आहे. मला सांगा ते एखाद्या बैलासारखं दिसून राहिलं. हो 11 महिने. घ्या बा ते. ही माझी जी कालवड आहे ती 11 महिन्याची कालवड आहे. 11 महिन्याची कालवड आहे. हिला सुरुवातीपासून मी मिल्क चार्जर देतोय. आता लावून काढलेली आहे ही गाभण आता राहिलेली आहे. तर ही अशी सगळ्यांनी जर मिल्क चार्जर वापरलं, ही जी चमक बघा, ही बैलासारखी कालवड दिसते. ह्याचं वय पण ज्यादा नाही. मी बी वैरणच घालतोय, सगळं घालतोय, पण फक्त मिल्क चार्जर ह्यात थोडी पिंडी टाकतोय, त्यामुळं ही अशी बनलेली आहे. मिल्क चार्जर वापरा, नाहीतर कालवडी तुमच्या 2-3 वर्षे लागतील ह्या वियायला. तरी हे 1-2 वर्षात गाई करायची असेल तर मिल्क चार्जर वापरावे लागेल तुम्हाला. तुमचा हा जो अनुभव आहे ना, जे लोक महाग म्हणतात, जे लोक म्हणतात की आम्हाला गोटा परवडतच नाहीये, नाही रे. अशा लोकांनी तुमचा 60-70 वर्षाच्या आजोबाचा अनुभव घ्यावा ह्या सगळ्या लोकांना. अहो पण मी 2 गाय आज 18-19 गाय केली, ते मी काय कुठं दुसरी कुठं आणलंय का? सगळे पिल्ल घरचेच आहेत. घरची जोपासणी घरची करायची. क्या बात आहे, क्या बात आहे. एक कालवड जलमली ना, ती यायला वस्तूवर 25,000 खर्च येईल. हा 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 त्या कालवडीची किंमत बाजारात मी म्हणतो लाख सोडून ते 80,000 तरी राहते. बरोबर. 60-65,000 रुपये तुम्हाला त्याच प्रॉपर्टी राहते. खरंय, खरंय. आणि 1.5 वर्षाचा कार्यक्रम राहतो. आणि याला मिल्कच्या जे जोड असेल तर जलद लवकर होतो. लवकरच होते. म्हणजे तुमचे कोणताही जनावर आज तुम्हाला लय लवकर मोठं करायचं असेल तर हो. मिल्क चार्जर गरजेचं आहे. मिल्क चार्जर. आणि याला सुरुवातीपासून मिल्क चार्जर असल्यामुळं हा. आज हा पुरस्कार काय घ्यायचा आहे, निर्धार आहे आपला. लहानपणापासून दिलं तिला. आहे का नाही? तिचा आम्ही अनुभव घेतला हे जर म्हणजे ते अधिकारी पण 2 वेळा चेक करायला की 2 खरंच वेळा काय मोबाईल. त्यांना फॉल्ट वाटलं, त्यांना वाटलं दुसऱ्या तिसऱ्या येताची असेल. हा त्यांनी तपासली परत, बर. म्हणजे येईलीच नाही अजून. मी म्हणलं अहो, मी सांगतोय तुम्हाला येईलीच नाही, मला काय तुमचं काय पैसे हो असं काय हो, पण ते आमच्या हाई गोटीतले आम्ही खरं सांगतो तुम्हाला की येईलीच नाही अजून. क्या बात आहे, क्या बात आहे. अशी वानगड आहे. बरोबर. खूप खूप धन्यवाद आजोबा तुमचं. धन्यवाद. थँक्यू, थँक्यू.